वसे तुमचा वीकेंडचा काय आजी. plan आहे? अरे सगळेजण बसा बसा, माझा नातू आलाय, बसा बसा. आजी, मला इथे का बोलवलंयस? कारण आजचा क्लास तू घ्यायचा आहेस. मी? हो, इथे सगळे विचारतात काय म्युच्युअल फंड सिनियर सिटीजन साठी ठीक आहेत? अगं आजी, हा काय प्रश्न आहे? जर म्युच्युअल फंड सगळ्यांसाठी ठीक आहेत तर सिनियर सिटीजन साठी पण ठीक आहेत. सिनियर सिटीजन सगळे नाही आहेत बाळा, वेगळे आहेत. म्हणजे वेगळे कसे? तुम्ही सांगा ना मिस्टर वजे. सुब्बू, मला पेन्शन मिळते पण सॅलरीपेक्षा खूप कमी. प्रॉव्हिडंट फंड पण आहेत पण बसून खाल्लं तर खजिना सुद्धा संपून जातो. अजून कोणी? या आमच्या शर्मिलाजी आहेत. नमस्कार. नवऱ्याच्या डेथ नंतर त्यांच्या पेन्शनचे पैसे कमी झालेत. प्रॉपर्टी आहे, सेव्हिंग्ज आहेत, इन्शुरन्सचे पैसे पण मिळालेत, पण यांनी कधी पैशांचे व्यवहार केले नाहीयेत. बाळा, पैशांची सेफ्टी यांच्यासाठी खूप गरजेची आहे. सुब्बू, हो सर. मी रिटायर्ड बँकर आहे. फायनान्शियल प्लॅनिंग बद्दलही थोडंफार जाणतो. पण आजकाल फायनान्शियल प्लॅनिंगच्या काही पद्धती आहेत, काही सांगू शकतोस? तुमचं सगळ्यांचं ऐकून हे तर लक्षात आलं की सिनियर सिटीजन्सकडे फ्रेश इन्कमचा सोर्स एक तर खूप लिमिटेड असतो किंवा असतच नाही. पैसे असतात पण हे माहीतच नसतं की त्यांना योग्य पद्धतीने कसे इन्व्हेस्ट कराल, त्यांना कसं सेफ ठेवाल ज्याने तुमच्या फायनान्शियल गरजा पूर्ण होत राहतील. राईट? राईट बेटा, आम्हा सगळ्यांना एक विश्वासू गायडन्स देणाऱ्याची गरज आहे, म्हणूनच तुला इथे बोलावलंय. ठीक आहे. तर सगळ्यात आधी सिनियर सिटीजन्सनी कधीही आपले सगळे पैसे एका इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट मध्ये ठेवू नयेत. त्यांना पसरवलं पाहिजे अक्रॉस इन्व्हेस्टमेंट्स. काका, जसं तुम्ही म्हणालात की जर बसून खाल्लं तर खजिनाही संपून जाईल. त्यामुळेच म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे, पण विचारपूर्वक. म्युच्युअल फंड्स तुम्हाला तुमचे पैसे वाढवण्याची संधी देतात. तुम्ही वाटेल तेव्हा आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना विड्रॉ करू शकता. एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन नुसार वेळोवेळी थोडे थोडे पैसे काढता येऊ शकतात. आणि म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंटची रिस्क तर आहे, पण जर तुम्ही रिस्कला समजून आणि सल्ला घेऊन इन्व्हेस्ट करत असाल तर ते रिस्क टाळता येऊ शकतात. म्हणजे म्युच्युअल फंड सिनियर सिटीजन साठी पण सही आहेत, पण पडताळून घेऊनच. आजी, तुमच्यासारखे सिनियर सिटीजन्स तर अख्खा एरिया तपासणी करतात, तर हे तर फक्त म्युच्युअल फंड्स आहेत. सही आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.